हॅलो, सर्व शेतकरी बांधव आणि मान्यवर यांचे हार्दिक स्वागत परळी ग्लोबल विकास ट्रस्ट आणि शेतकरी यांच्यातर्फे. तर आज आपलं इथं येण्याचे कारण म्हणजे आमचे शेतकरी श्री अंकुश दगडू तो इथून छाटणी करा. परत छाटणीचं कुठून करायचं हे सुद्धा समजून घ्या तुम्ही. पेन्सिल साईज झाडावर राहिली पाहिजे. त्याच्या आधी नाही मारायची, छाटणी नाही करायची. पेन्सिल साईज झाडावर राहिली पाहिजे. काही शेतकऱ्यांनी एवढ्या मोठ्या फांद्या काढल्या ते, हे चुकीचं होतंय. मग ते तुम्हाला मी इथं दाखवतो. खाली गेलेलं आहे. जर औषध टाकलं तर 2 वर्षामध्ये ते परत वर येतात त्या वासाने आणि तिथं ते गांडुळाचं येत आहे. यापासून वेस्ट डिकम्पोजरपासून हे 7 दिवसाला तयार झाल्यानंतर परत हे वेगवेगळे आपले हे तयार करतात. हे खत तयार केलं, त्याच्यामध्ये 100 लिटर पाण्यामध्ये 5 किलो DAP, 5 किलो MOP, 5 किलो कोणती पेंड घ्यायची, शेंगदाणा पेंड, मोहरीची पेंड, कुठली पेंड चालते, 5 किलो ॲलोवेरा घ्यायचा. हे प्रत्येक औषध कशा पद्धतीने तयार केलं, त्यासाठी काय प्रकारची सामग्री लागली आणि त्याचा वापर कशासाठी करायचा, त्याच्यामुळे काय फायदे होतात, या सर्व गोष्टी आपल्याला या ठिकाणी मध्ये सुद्धा गेलं नाही पाहिजे. तसं ह्याच्यामध्ये किती जरी खरडलं तरी त्याच्यामध्ये ते ग्रॅन्युल्स असं म्हणजे कचकच करणारं असं रवाळा असं काही याच्यामध्ये नसतं. झाडावर लहान फळाची जी संख्या आहे ती बाळनगरमध्ये फार 50% जास्त आहे आणि ह्याच्यामध्ये फार अत्यंत कमी आहे, 10-20% सुद्धा नाही. तर अशा प्रत्येक गोष्टीमुळं आणि पैशात सुद्धा सांगायचं म्हटलं तर 12 लाखापर्यंत काही शेतकरी गेलेले आहेत. गेल्या वर्षी 12 लाख रुपये एकरी मिळालेले शेतकरी आहेत. हा योगायोग आहे. आता इथून पुढे त्यालाही मिळणार नाहीत कदाचित. मार्केट, क्वालिटी या दोन्ही गोष्टीचा तिथं फार मोठा संबंध आहे. आता यांनी सुद्धा सांगितलेलं उत्पादन तसं कमी नाही, फार चांगलं आहे. आज आम्ही सांगताना 4-5 लाखच सांगतो, त्याने 8 लाख सांगितले आणि त्यांचं खोटं नाही. 12 लाखापर्यंत सुद्धा आहेत शेतकरी, त्यांचंही खोटं नाही, त्यांचं तर नाहीच नाही. कारण मी त्यांच्या पट्ट्या वगैरे सगळं पाहिलेलं आहे, मार्केटिंग पाहिलेलं आहे. मला पण 12 लाखापर्यंत जाता आलं नाही, 7-8 लाखापर्यंत गेलो, पण 12 लाखापर्यंत मलाही जाता आलं नाही. पण काही शेतकरी गेले 12 लाखापर्यंत. हे प्रामाणिक सांगणं माझं सगळं. तर उत्पादनामध्ये असा फरक आहे. आणि बाळनगरमध्ये आपल्या भागात जर म्हटलं तर 1-1.5 लाखाच्या पुढे कुणीही जाऊ शकत नाही. 12 लाख कुठं, 1-1.5 लाख कुठं. आता हे सगळेच रेट खाली आलेत, पण त्याच प्रमाणात त्याला पैसे मिळणार आहेत. याचा विचार करा. नेक्स्ट. तर या आता ही योगायोगानं आले, सीताफळाला पेटंट मिळाले. पेटंट मिळाल्यानंतर काय ही पेटंट म्हणजे काय, तर याचा स्वामित्व हक्क पूर्ण माझा आहे. देशातलं सीताफळातलं पहिलं पेटंट आहे. आणि स्वामित्व हक्क म्हणजे काय, तर ह्याची आयात, निर्यात, विक्री, रोपं तयार करणे, रोपं विकणे, हे सर्व माझ्या परवानगीशिवाय कुणालाही करता येत नाही. आणि हे होणं का गरजेचं आहे हे पण सांगतो. बऱ्याच लोकांकडे नर्सरी आहेत, आमच्या गावात सुद्धा नर्सरी आहेत. कोण आला असलं तर तुम्हाला आठवत असेल, एक ही बाग दिसणार नाही, नर्सऱ्या फक्त आहेत. त्याला मदर प्लांट कशाला म्हणतात हे सुद्धा माहीत नाही. आणि ते रोपं करतात, ते काडी बाहेरून आणतात. मग बाहेरून आणताना भेसळीची काडी येते, आणखी काही वेळेस दुसऱ्याच व्हरायटीची पूर्ण येते. आणि ती तुमच्याकडे लावल्यानंतर 3 वर्षानं तुम्हाला माहीत होतं की ही वेगळीच फळं आलेली किंवा फळंच येत नाही, ती आणखी काय 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 असेल ते. याच्यावर कंट्रोल मिळण्यासाठी, ह्याच्यावर बंधन मिळण्यासाठी ही शेतकऱ्याचा सुद्धा फायद्याचं आहे. आणि आम्ही जी कष्ट केलेलं आहे 20 वर्षापर्यंत, आजपासून म्हणजे आतापर्यंत 20 वर्ष मी याच्यामध्ये कष्ट केले, याच्यामध्ये पैसा खर्च केला आहे, शेती गुंतवली आणि पाणी, पैसा हे सगळं गुंतवून ही व्हरायटी आपण तयार करण्यासाठी एवढं जे कष्ट केले, या कष्टाची त्याला सुद्धा ज्यानं गुंतवलं आहे किंवा ज्यानं कष्ट केलं त्याला मिळावं म्हणून शासनानं पेटंटचा प्रकार काढलेला आहे. तर कुणाला नर्सरी करायची असेल तर त्यानं आमची परवानगी घेऊन करता येते. आमची परवानगी म्हणजे आम्ही त्याच्याकडून काही प्रमाणात रॉयल्टी घेणार, जशी वाळूला रॉयल्टी असते तसं. तर एका रोपामागे एवढं पैसे तेवढं पैसे असं आम्ही ठरवतो आणि त्याला रितसर परवानगी देतो आम्ही. त्याची परवानगी दिल्लीहून येते, त्याच्या नावावर येते, त्याच्या ॲड्रेसवर. तर ज्याने हे ऐकायला तयार नाहीत, लोकांना समजायला तयार नाही, म्हणून त्यांच्यावर आम्हाला केसेस करायची वेळ आली. तर केसेस 50 लाख रुपये दावा, 50 लाखाचे दावे केलेत, 1 कोटीपर्यंत दावे केलेत या लोकांवर. आता सध्या खळबळ चालू आहे आमच्या भागात सगळी. आणि बाहेरच्या लोकांवर सुद्धा सगळ्याला आम्ही नोटिसा पाठवल्यात, नाही ऐकलं तर आम्ही ते दावे करणार. आणि शेतकऱ्याचा खरा फायदा त्याच्यात आहे.
10-10 एकरच्या बागा काढून आमच्याकडे आलेत परत. हे फळच लागा ना, काय करायचं म्हणले. काही म्हणले फळ लागले तरी छोटी छोटी फळं लागते, ती मोठी होतच नाही. म्हणजे व्हरायटी बदल सगळं भेसळ करून टाकली या लोकांनी. तर हे पेटंटचं थोडक्यात तुम्हाला सांगितलं. नेक्स्ट. लागवड करताना काय करायचं, तर 1 एकरमध्ये 8x16 अंतरावर 340 झाडं बसतात. हे स्टँडर्ड अंतर झालं. त्याच्यानंतर आम्ही बऱ्याच लोकांची थोडंसं मागणी आली, त्याच्यामुळे आम्ही त्यांना सांगितलं की 8x16च्या ऐवजी तुम्ही 7x14 कमीत कमी झाले 444 झाडं बसतात. 15x8, 14x8 असं सुद्धा करू शकता शेवटी. आणि प्रति झाड 128 स्क्वेअर फूट आलं. हे 340 झाडं म्हणल्यानंतर 2x2चे खड्डे घ्या त्याला. आणि ते खड्डे आपलं रब्बीचं पीक निघाल्याबरोबर आपली जमीन रिकामी झाली की ताबडतोब खड्डे घ्या, ते तळू द्या. म्हणजे उन्हाळ्याभर तळतात, त्याच्यामध्ये बुरशीजन्याचे बुरशीचे जे बीज असतात ती सगळी मरून जातात आणि मग आपल्याला पुढचं धोके बरेचसे कमी होतात. त्यामुळे तुम्ही खड्डे लवकरात लवकर घेऊन ठेवा. बाकी काही करायचं नाही, फक्त खड्डेच घ्या अगोदर. मग खड्डा कसा भरायचा ते परत दाखवलेलं पुढं. लागवडीनंतर 2 वर्षांनी फळं मिळण्यास सुरुवात होते. पूर्ण वाढलेल्या झाडाला 128 फळे ठेवावीत. एका स्क्वेअर फुटाला 1 फळ ठेवायचं असतं. 128 स्क्वेअर फूट होते 8x16, तर 128च फळं ठेवायची. मग अशी कोणीतरी विचारलं किती फळं लागतात. फळं आम्हाला 250 सुद्धा मिळतात एका झाडावर. 250 फळं ठेवून पैसे होत नाहीत. तर आपण एका स्क्वेअर फुटाला 1 फळ ठेवलं तर ठीक आहे. तसं 100 ठेवलं तर आणखी चांगलं. म्हणजे पाऊण फुटाला जर 1 फळ ठेवलं, 1 फुटाला पाऊण जरी फळ ठेवलं तरी सुद्धा चालतं. त्याचप्रमाणे प्रति स्क्वेअर फुटाला 1 फळ ठेवावं हे सांगितले. 1 एकरामध्ये 12 टनापर्यंत उत्पादन मिळतं या पद्धतीनं. नेक्स्ट. आता आपण लागवड करताना काय किती खर्च होतो हे इथं दिलेलं आहे. ह्याचा फोटो काढून घेतला तर तुम्हाला जास्त बरं होईल, कारण हे मी वाचलं तर काय त्याचा उपयोग होणार नाही. परत तुम्ही निवांत बघू शकता घरी गेल्यावर. पुस्तकात बहुतेक हे दिलेलं आहे, हे नंतर केलेलं आहे. बहुतेक हे दिले नसेल वाटते आताच्या ह्याच्यात आहे ना. ह्या नंतरच्या आवृत्तीत आहे, बरोबर. पहिल्या आवृत्तीत नाही, पुस्तकामध्ये आहे. तुम्ही काय करा, पुस्तकं संध्याकाळी इथं विक्रीसाठी गावडे मॅडम आणणार आहेत, माहिती असावं. आपलीच पुस्तकं आहेत, त्यांनी खरेदी केलीत माझ्याकडून आणि ती तुम्हाला विकणार आहेत. काय असेल ती त्यांचा रेट बघा तुम्ही. तर 150 रुपयाचं पुस्तक आहे तसं ते. आणि गावडे मॅडम तुम्हाला काहीतरी कमी दरात देणार आहेत एवढंच माहिती आहे मला. मी रेट सांगू शकत नाही. तर संध्याकाळी तुम्ही अवश्य पुस्तकं खरेदी करा. तुम्ही समजून घ्या, कुठला प्रश्न पडला तर लगेच आपण फोन करू शकत नाही किंवा ते तेवढी सविस्तर माहिती देऊ शकत नाही. तर पुस्तकामध्ये सविस्तर मांडणी केलेली असते आणि ती तुम्हाला वाचता येते. ज्या त्या काळात ज्या त्या स्टेजमध्ये त्याचा आपण पाहू शकतो. तर पुस्तक ही फार मोठी गोष्ट नाही, फार किंमत जास्त नाही. पुस्तक कंपल्सरी प्रत्येकाकडे असावं असं माझं मत आहे. प्रत्येकाकडे असावं. लहान सहान गोष्टी आपण विचारू शकत नाही आणि तेवढं सांगू पण शकत नाही. तर पुस्तक खरेदी करा तुम्ही. तर सर्वसाधारण 3 वर्षाचा म्हणजे पहिलं उत्पादन येण्याचा खर्च 86,900 रुपये केलेला आहे. तर 90,000 आपण धरू, 80 ते 90,000 रुपये खर्च होतो आणि त्यावेळेस आपल्याला 1,00,000-1.25 लाखाचं उत्पादन सहज मिळतं पहिलं. आणि तेच तुम्हाला शेवटी 4 लाखापर्यंत सांगितलं आम्ही सांगताना. 12 लाखापर्यंत आता चर्चा झाली, पण आपण कमीत कमी धरायचं, कारण ती 12 लाखाचं घोकत बसलं तर तुम्हाला 4-5 लाख झालं तर तुम्ही म्हणणार 12 लाख सांगितलं कुठं जास्त पैसे झाले. पण आपल्या बऱ्याच चुका असते, त्या काय वातावरणाचा संबंध असतो, जमिनीचा संबंध असतो. त्यासाठी आपण कमीत कमी जे धरले सरासरी उत्पादन ते 4 लाख धरले. तर हे 4 लाख यावर्षी सुद्धा जवळपास कमी भाव म्हणलं तरी त्या हिशोबात बसलेला आहे. आता ह्याच्यामध्ये खाली टीप म्हणून दिलेलं आहे, व्यवस्थापन जमीन हवामान इत्यादीचा बदलामुळे याचा उत्पादनात कमी जास्त होऊ शकतं. नेक्स्ट. जमिनीची निवड करताना कशी करायची, तर पाणथळ जमीन निवडू नका. हलकी चालेल, भारी चालेल, 100 फूट काळी चालेल. हलकी म्हटलं तर वरी 4-6 इंच माती असते आणि खाली मुरुम असतो, चालेल. 2 फुटापर्यंत टिकावानं खोदावं अशी जमीन असली तरी चालते. खाली खडकच असेल 4-6 इंचावर 8 इंचावर खडकच असेल प्रत्यक्षात फरशी टाकल्यासारखा, तर ते चालणार नाही, कारण त्याला मुळी कुठेतरी खाली जायला जागा पाहिजे. नेक्स्ट.
बऱ्याच वेळेस तुम्ही आमच्याकडे रोपाला येताना विचार करताय किती रोपं बसते ते अंदाज येत नाही, कुठली गाडी आणायची अंदाजच येत नाही. आमच्याकडे 10 टायरच्या गाड्या आणल्या तर 2000 रुपये घेऊन गेलेत. 10 टायरची गाडी आणली आणि 2000 रुपये घेऊन गेलेत. त्यांनी त्यांचा काय काला एक रोप बसलं 2000 बसतात, ही बरोबर आहे. एक रोपाने 2000 बसतात, पण एकावर एक ठेवता येतात हे दाखवायचं. फार सिंपल गोष्टी असतात, पण तुमचा खर्च ह्याच्यात वाचत असतो. तर 2000 रुपये पिकअपमध्ये 2500 रुपये जातात. म्हणजे जेवढ्या कॅपॅसिटीचं जो वाहन आहे किलोमध्ये जेवढ्या किलोच्या कॅपॅसिटीचं वाहन आहे तेवढी रोपं जातात. 1 किलो एका बॅगचं वजन आहे असं समजा एका रोपाचं, तर ती एकावर एक ठेवायची सोय आहे. याच्यातून रोपं खराब होत नाहीत, काही अडचण नाही. एखाद्या शेतकऱ्याने काय केलं, प्लॅस्टिकच्या बाटल्या असतात आपल्या ह्या पाण्याच्या, त्या बाटल्या सगळ्या त्याच्या गाडीत घालून बघितल्या किती बसतात ते जीपमध्ये, कारण वेडवाकडं असतं ते. आणि मग त्यानं अंदाज काढला आणि मग तो आमच्याकडे आला. मग ते असं काय होतं, कोणी फळे आणतं, कोणी क्रेट आणतं, तर नाही रिकामी गाडी आणायची आणि असं अशा पद्धतीने आपल्याला रोपं आणता येतात. नेक्स्ट, आता लागवड प्रत्यक्षात करताना आपल्या खूप चुका होतात किंवा माहितीच नसतं, पण आपण काय करायचं हेच कळतच नाही ना. आपल्याला करायची तयारी आहे, पण काय करायचं हे कळत नाही ना. तर त्यासाठी या ठिकाणी काय केलं, डाव्या बाजूला जी दाखवली पांढरी पट्टी आहे ती एक पट्टी ठेवलेली आहे, प्लॅस्टिक सह पिशवी ठेवली त्याच्यामध्ये. नीट लक्ष द्या बरं का ह्या गोष्टीला, नवीन लोकांसाठी सांगतोय, नवीन लागवड करणाऱ्या लोकांसाठी. तर त्या बॅगवरती पट्टी टेकलेली आहे आणि दोन्ही बाजूला जमिनीवर पण टेकलेली आहे. म्हणजे ती बॅग किती खाली घालायची, तर जमीन लेवललाच घालायची, त्याच्यापेक्षा खोल घालायची नाही. बरीच लोक त्या कलमापर्यंत घालायचा प्रयत्न करतात, काही माहीत नसतं, चूक करतात ती आणि विचारत पण नाहीत. मग त्यासाठी पुस्तक घ्या म्हणतो आम्ही. हे छोटं विचारणं होत नाही. 5-5 मिनिट. जर तुम्ही कसं, आता स्वयंपाकाची बाई असते आणि तेल घ्या म्हणलं की कढईत तेल टाकायचं आणि पुस्तकात बघत राहायचं. मग पुन्हा हे नाही ते नाही, पुस्तकात दुसरं सांगितले, तिसरं सांगितले, मग पुन्हा ते करायचं, असं नाही चालणार ना. त्याला सगळंच माहिती पाहिजे सर्वसाधारण पहिल्यांदा, तर ते सगळ्या वस्तू वगैरे जमा करता येतात, त्या पद्धतीनं करता येतं. तर तसं त्या पद्धतीने इथं आपल्याला किती खोल लावायचे हे सगळं आपल्याला पुस्तकात अगोदर माहिती असते. त्यामुळे तुम्ही थोड्या वेळा फोन करायची वेळ येणार नाही तुम्हाला. आता हे तुम्ही लावायचं शिकलात, पण परत बाजूनं किती दाबायची माती ही माहिती नसते. मग तेवढंच वाचलं की पण आणि पुन्हा एकदा फोन करणार का, आणि हे सगळ्याचे फोन कधी घ्यायचे, कधी उत्तर द्यायची, सविस्तर कधी माहिती व्हायची. त्यासाठी पुस्तक घ्या. तर जमीन लेवलला ते बरोबर बॅग येते, या पद्धतीने घेतले आणि परत ती बॅग काढली इकडं. नेक्स्ट, बॅग काढून त्याला माती लावली. त्याचा आतला जो गट्टा आहे मातीचा तो फुटला नाही पाहिजे. त्याच्यात तंतुमुळं असतात आणि ती तंतुमुळं तुटली तर त्या रोपावर परिणाम होतो. तो रोप सुकतं, मरणार नाही सहजी, पण सुकतं आणि त्याचा बराचसा कालावधी त्यात जातो ते दुरुस्ती होण्यात. मग आपल्याला लावल्याबरोबर वाढ चालू व्हायची असेल तर काय पाहिजे, आणि या पद्धतीनं दोन्ही पायानं दाबायचं, त्याच्याकडून गोल चक्कर मारायची त्याला, त्या रोपाला. तुमची दाबण्याची तयारी आहे, माती दाबण्याची तयारी आहे, पण दाबलं तर चुकतं का काय म्हणून आपण दाबत नाही किंवा हाताने थोडं दाबतो. म्हणजे ह्या चुका होऊ नये म्हणून पुस्तकं घ्या. आणि हे एवढं दाबल्यानंतर एकजीव झाल्यानंतर ताबडतोब त्याच्यातली मुळी, त्या बॅगमधल्या गट्ट्यातली मुळी जमिनीमध्ये जाते आणि त्याच्यामध्ये आपण माती वगैरे चांगली मिसळलेली असते आणि ते रोप चांगलं वाढायला चालू होतं. नेक्स्ट, हे असं 2 ठिकाणी बांधलेलं आहे रोप आणि वरी शेंडा मारलाय, त्याचा 2.5-3 फूट झालेला आहे, शेंडा मारलाय आणि सरळ रोप ठेवलेलं आहे. आणि बांधताना शक्यतो प्लॅस्टिकच्या पट्टीनं बांधा, सिंगल प्लॅस्टिकची पट्टी. ती रुंद असते, ती काचत नाही आणि काही दिवसानंतर उन्हानं ती तळून निघून जाते. आपण जर सुतळीनं बांधलं तर ती सुतळी आत काचते आणि तिथून रोप मोडण्याची शक्यता असते. नेक्स्ट, इथं चुका केलेल्या दाखवल्या ती एका शेतकऱ्याने काय चुका केल्या त्या. तर खड्डा भरल्यानंतर परत एक खड्डा घ्यायचा असतो भरल्यानंतर आपल्या बॅगच्या आकाराचा, आणि बॅगच्या आकाराचा खड्डा घेतल्यानंतर त्याच्यात आपण बॅग काढून रोप ठेवत असतो त्या मातीच्या गट्ट्यासह. तर त्यांनी काय केलं, तो खड्डा घेतल्यानंतर एक खोंगाभर म्हणतो आपण, खोंगाभर खत घेतलं, रासायनिक खत, ते त्या खड्ड्यात टाकलं आणि डायरेक्ट त्याच्यावर रोप ठेवलं. तेव्हा ते तसं त्याला आले बघा, खत आले बरोबर. तर ती त्याच्यातली 80% रोपं जळून गेली. 80% रोपं जळून गेली जागेवर. काय केलं त्यांनी चूक, ही चूक तुमच्याकडून होऊ नये. आजच्या 1 दिवसाचा तुमचा जो वेळ घेतोय मी, त्याचा पुरेपूर तुमचा उपयोग व्हावा
मग इथं मी सीताफळाचं दाखवतोय, त्या ठिकाणी तुमचं पेरूचं असू द्या, दुसरंही कुठलं असू द्या, त्याला सुद्धा हेच नियम लागू समजायचं, काय विशेष बदल करायची गरज नाही. तर ते करू नका. नेक्स्ट, इथं काय चुकलंय सांगता येईल का कोणाला? प्लॅस्टिक पट्टी काढलेली नाही एक, आणि दुसरी चूक कलमापर्यंत खाली खोल लावले. फार मोठे तोटे आहेत. ही रोपं जगतील अशी गॅरंटी नाही. ह्याला कॉलरॉट नावाचा रोग होतो, पुढे दाखवतोय मी परत. तर प्लॅस्टिक पट्टी ताबडतोब काढा तुम्ही. बऱ्याच लोकांचं मत असतं की पट्टी काढल्यानंतर ती कलमातून बाजूला पडेल. असं काही होत नाही. हे द्राक्षामध्ये होतंय. या गोष्टी द्राक्षामध्ये होतात. जर कलम तुम्ही सोडलं, 5 फूट जरी द्राक्ष वाढलेली असली आणि तुम्ही कलमाची पट्टी सोडली की 1 तासाभरात ते झाड वाळून जाते, ते उकलते. असं ह्याच्यात ते होत नाही. ते ज्याचे त्याचे गुणधर्म असतात. तर तुम्ही त्या द्राक्षाच्या ह्याच्यावर सांगू नका. काही एखादा शेतकरी द्राक्षाचा चांगला असतो, तो सांगतो हे कशाला काढतो, पण त्याला कल्पना नसावी, मग तो सांगत बी असेल. तर तसं काही करू नका. पट्टी पहिली काढा. वरी पण मोठं होतंय रोपटं, खाली पण मोठं होतंय, ते पट्टीच्या ठिकाणी लहान राहते आणि त्या ठिकाणी ताबडतोब मोडते. तर प्लास्टिकची पट्टी तुम्ही शक्यतो तुमच्या बचतीसाठी सांगतो, वाहनातून खाली उतरलेल्या ठिकाणी जी एका ठिकाणी उतरलेली असते ती रोप आपण तिथं बसूनच काढा एका ठिकाणी. कारण प्रत्येक रोपाच्या जवळ जाऊन उठ बसाय करण्यापेक्षा, वेळ घालवण्यापेक्षा एका ठिकाणी बसून तुम्ही सगळ्याची पट्टी सहज काढू शकता. त्याला एक माणूस लागेल, समजा 1-2 तासात काढेल 1 एकराची रोपाची पट्टी, आणि असं म्हणतात दिवस लागेल एका माणसाला, तरीच व्हायचं नाही एखाद्या वेळेस. तर साध्या गोष्टी असतात. नेक्स्ट, हे झाड का गेले? तर खाली बोध केलेत बघा. प्लॅस्टिकचं वरी पण दिसते तुम्हाला, म्हणजे असे पट्टे आहेत प्लॅस्टिकचं. आपण मल्चिंग केलेलं आहे, तिथं बोध करून मल्चिंग केलेलं आहे. तर बोध केलं म्हणजे आपण काय केलं, खोल लावलं काय आणि परत माती चढवली काय, एकच अर्थ आला. तर 3 वर्षे त्याला माती चढवायची नाही. त्याला कॉलरॉट नावाचा रोग होऊ शकतो, कुठल्याही रोपाला होऊ शकतो. ज्या वेळेस ह्याचं पॉलिनेशन होतं, परपरागीकरण होतं, तो असा पिरियड असतो. कसं आता निसर्गानं काय केलं माहीत नाही, पण ह्याच्यामध्ये मेल आणि फिमेल पण असतं, पण ते एकाच फुलामध्ये असतं. तर ह्याच्यातले फिमेल हे अगोदर वयात येतं आणि मेल थोडा उशिरा वयात येतो. हा ह्याचा ड्रॉबॅक आहे ह्या सीताफळाचा. मी कुठलाही असू दे सीताफळ. आणि त्यामुळं आपल्या म्हणजे बऱ्याच व्हरायटीमध्ये आर्कासहान किंवा आता बऱ्याच काही दुसऱ्या व्हरायटी निघाल्यात, त्याला क्रॉस पॉलिनेशन करा म्हणतात, तर तुम्हाला फळं मिळतील पाहिजे अशी. नसता फळं तेवढी मिळणार नाहीत. मग हातानं जे यातलं मेलचं जी पावडर असते, ती पावडर ग्लासमध्ये काढायची असते आणि ती दुसऱ्या फुलामध्ये भरायची असते. म्हणजे त्याचा क्रॉस झाला आणि ते फळ चांगलं मिळतं. सगळ्या बाजूने जर बिया असतील फळाच्या तर ते फळ गोल आकार निघतं. पण एखाद्या बाजूला त्याला पॉलिनेशन नाही झालं तर तिथं बी तयार होत नाही, आणि बी तयार होत नाही तिथं जीए तयार होत नाही, आणि जिथं जीए तयार होत नाही तिथला भाग डेव्हलप होत नाही, म्हणजेच खड्डा राहतो. मग वेडवाकडं फळ दिसायचं कारण ते आहे. क्रॉस पॉलिनेशन केल्यानंतर हे प्रमाण कमी होतं आणि गोल गरगरीत फळं होऊ शकतात. पण हे करायचं सकाळी 6 ते 9 मध्ये करायचं, आणि एक माणूस सीझनला फक्त 2 झाडं करू शकतो. आणि 2 झाडं करू शकतो, ही 2 वेळेस करायचे. मग तुमच्याकडे 10 एकर बागा किती माणसं लागतील? 3700 झाडं बसतात एका 10 एकरामध्ये. तर 3700 माणसं लागतील तुम्हाला. ती 2दा लागतील आणि ती प्रशिक्षित लागतील, आणि ती सकाळी 6 ते 9 मध्ये काम करणारी लागतील. हाय का शक्य कोणाला? हे सांगायचं. आम्ही म्हणतो मी तुम्हाला 10 किलो सोनं देतो, 15 फूट उंची मारा, उंच उडी मारा, 10 किलो सोनं देतो. तुम्हाला मारता येत नाही, मला द्यायचं नसते, असा प्रकार आहे हा. तर सेल्फ पॉलिनेशनच्याच व्हरायटी लावाव्या. आणि ह्यांचा प्रश्न आणखी क्लिअर झालेला नाही. तर तो प्रश्न असा आहे, मधमाशी ही फुलापर्यंत पोहोचली पाहिजे. जिथं त्याचा मध असतो, नेक्टर, तिथपर्यंत ती पोहोचली पाहिजे. पण ते फुल असं असतं, सगळ्यांना माहिती आहे, 3 पाकळ्या असं असतं, तिथून मधमाशी तिथपर्यंत पोहोचतच नाही. आणि त्या काळात फिमेल हे वयात आलेलं असतं, त्यामुळे तुमचा उपयोगच होत नाही मधमाशीचा. तर आपल्याला पूर्ण ओपन झाल्यानंतर मेलचं पावडर काढायची आणि कमी ओपन झालेल्या त्या फुलामध्ये भरायची असते, आणि त्यावेळेस ते पॉलिनेशन होतं. त्यामुळे मधमाशीचा या ठिकाणी उपयोग होत नाही. हॅलो, नमस्कार. मी अशोक भोईर, डहाणूवरून आलो आहे.
सर माझे दोन प्रश्न आहेत. एक प्रश्न असा आहे की आपण मगाशी बोललात की फ्रूट सेटिंग नंतर नत्रचं डोस द्यायचा नाही आपण, तर फ्रूट सेटिंग झाल्यानंतर आपण कोणती खतं वापरायची आहेत आणि ती खतं आपण किती दिवसांनी वापरायची आहेत, हा एक पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न असा माझा आहे की ज्या झाडावर फळं काळी पडतात तर त्याला उपाय आपण काय करू शकतो तो. आणि तिसरा प्रश्न असा आहे की सीताफळाचं नर फूल आणि मादी फूल हे कसं ओळखायचं. तुम्हाला अगोदर पहिला उलटच घेतो, म्हणजे नर फुल आणि मादी फुल हे नसतंच याच्यामध्ये. प्रत्येक फुलामध्ये दोन्ही असतं, मेल फिमेल एकाच फुलामध्ये असतं. हे फक्त तुम्ही म्हणता तसं मला वाटतं डाळिंबामध्ये आहे, मेल वेगळे आणि फिमेल वेगळं, पण याच्यामध्ये तसं नाही. हा पहिला प्रश्न. आणि दुसरा प्रश्न काय म्हणला तुम्ही? फळं काळी पडण्याचं हवेमध्ये जी आर्द्रता असते ती जास्त जर असेल तर त्या ठिकाणी बुरशी वाढू शकते. मग ती काळे चट्टे पडणे हा प्रकार बरं का. आणि लहान सुपारीची साईजची फळं काळी पडणे हा वेगळा प्रकार आहे. त्या दोन्हीचा काही संबंध नाही अर्थार्थी. तर त्याच्यामध्ये लहान फळं जी असतात त्याच्यावर बाळानगरमध्ये मोठ्या प्रमाणात फळं लागल्यानंतर त्याच्यात न्यूट्रन्स जे असतात झाडामध्ये ते खेचण्याचं स्पर्धा लागते आणि स्पर्धेत जे मागं फळ पडतं ते काळं पडतं आणि ते गळून जातं शेवटी, किंवा वर लटकलेलं तसंच असतं. हे प्रमाण आपल्या ह्या व्हरायटीमध्ये नाही. प्रत्येकाचे कॅरेक्टर असतं वेगवेगळं काहीतरी, तर ह्या व्हरायटीमध्ये ते नाही. आणि जे डाग काळे पडतात फळाला त्याला मात्र तुम्ही बुरशीनाशक फवारू शकता, पण हवामानातल्या बदलाशिवाय त्याला चांगले रिझल्ट मिळत नाहीत. तर त्याला COC नावाचं औषध फवारू शकता त्या काळ्या डागासाठी. तुमचं वाढ होणार नाही किंवा काही प्रमाणात त्याला मदत होईल. कॉपरॉक्सी क्लोराईड म्हणतात त्याला, किंवा फायट्रोल म्हणतात, ब्लायटॉक्स म्हणतात, कुठलंही चालेल हे. तर ती औषधं जास्त चांगले काम करतात. तसं बुरशीनाशकं भरपूर आहेत, पण ही औषधं जास्त चांगले काम करतात, ताम्रयुक्त औषधं. आणि याच्यासाठी तुम्हाला न्यूट्रन्स चांगलं पुरवणं, बारकी फळं जी काळी पडतात त्याला न्यूट्रन्स चांगली पुरवणं हे महत्त्वाचं असतं. परत त्यांनी विचारलं किंवा नायट्रोजन त्या काळात द्यायचं नाही, मग कुठली खतं कधी द्यावी. तर याचं खताचं प्रमाण पूर्ण वाढलेल्या झाडाला सर्वसाधारण 125 आणि 65 असं आहे. 125 नत्र, 65 म्हणजे स्फुरद आणि पालाश एवढी खतं द्यायची ती. पण पहिल्या शेटिंगच्या काळापर्यंत सुपारीच्या साईजचं फळ होईपर्यंत नायट्रोजनवर कंट्रोल ठेवा. आपल्या जर शेतामध्ये खूप चांगली वाढ होत असेल तर त्या ठिकाणी तर तुम्ही 1846 सारख्या सुद्धा खतातून जे नायट्रोजन जातं ते सुद्धा जाऊ देऊ नका, तर तुम्हाला फळं भरपूर मिळतील. नसता फळं कमी मिळतील, वाढायचं झाड जास्त दिसेल. आणि एकदा फळं शेटिंग झाली, सुपारीच्या साईजच्या पुढे गेली की मग पुन्हा तुम्ही ह्या खताचा डोस पूर्ण करू शकता. 125 आणि 65 अशा पद्धतीनं तुम्ही डोस पूर्ण करू शकता. आणि एका दिवशी हे द्यायचं नाही. खतं जेवढी तुम्ही विभागून द्याल, जास्त हप्त्यात द्याल तेवढं चांगली असतात. आणि खत एवढं द्यायचं आपल्याला एका झाडासाठी 125 नत्र आणि 65 म्हणजे स्फुरद आणि पालाश एवढंच खत द्यायचं आपल्याला. पण जास्त हप्त्यात मिळून द्यायचं, म्हणजे अर्धा करून द्यायचं थोडक्यात. ह्यातलं आपण 125 सांगितलं, तुम्ही सुरुवातीला 25 ग्रॅम घ्या, पुढच्या वेळेस 25 ग्रॅम घ्या, पुढच्या वेळेस असं करून 125ची भरती करा. आणि त्याच प्रमाणात इकडे 65चं ते प्रमाण घ्या. एका दिवशी एवढं द्यायचं नाही, एवढंच. अजून प्रश्न आहे का कोणाचा? साजेद तिकडे. नमस्कार सर, मी विंचूरवरून आलेलो आहे, दक्षिण कोल्हापूर. तर माझ्या शेतजमिनीमध्ये वाळवीचं प्रमाण खूप आहे आणि त्यामुळे जमिनीचं कट पण कमी आहे आणि जे खोड आहे जमिनी फळांचा किंवा झाडांचा त्याच्यावरती माती चढलेली दिसते. मग त्याच्यावरती काय उपाय करावा? आज आपल्या संशोधनात विद्यापीठाच्या किंवा जे संशोधन करतात त्यांच्याकडं वाळवी हा मित्र कीटक गणला जावा असं विचार चाललेले आहेत. तर माझा योगायोग म्हणा काय म्हणा, आमच्याकडे एक माझ्या डोक्या एवढा वारुळ होता, अक्षरशः डोक्या एवढा, आणि त्याच्यामध्ये जे झाड होतं डोक्या एवढं झाडावर वारुळ होता आणि त्याच्या चांगल्या प्रकारची फळं लागलेली होती त्याला मस्तपैकी, बरेच वर्षी चाललेलं असं. पण योगानं आम्ही ती वारुळ काढला आणि पुन्हा आठवणी त्याला आपण त्याचा फोटोसुद्धा काढला. इथं तर पाहायला भेटला असता तुम्हाला फोटो.
तर वाळवी लिंबाच्या झाडावर सुद्धा दिसते बघा तुम्हाला, असं वरी गेलेली बारीक 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 असं माती लागत गेलेली दिसतं बघा असं. पण लिंबाला खात नाही ती वाळल्यालाच भाग खाते. जिवंत झाडाला वाळवी खात नाही. आणि वाळलेलं कुजलेलं मेलेलं झाड त्याला वाळवी लागते. तर तुम्ही त्या वाळवीचा कधीही विचार करू नका. वाळवीसाठी आम्ही कुठलेही कीटकनाशक वापरायचं आम्ही आतापर्यंत सांगितलेलं नाही. त्या खड्ड्यात सुद्धा आम्ही वापरू नका म्हणून सांगतो. काही काळजी करू नका. फक्त सशक्त सगळं चांगलं ठेवा, काही अडचण नाही. लिंबाचं फक्त वाळलेली साल खाल्ली असते, लिंब वाळविणे गेला असं कधी नसतं, लक्षात ठेवा. लिंबच नव्हे, कुठलंही झाड असू द्या. आणि सीताफळाच्या बुडाला जरी वाढवळ झाला तरी सीताफळ मरत नाही, ही लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न, आपण शेवटचे 2 प्रश्न घेऊया. नमस्कार सर. आत्ताच्या पाणीनुसार तर असं वाटतंय की सीताफळाची किंवा सीताफळासारख्यांची लागवड मोठ्या प्रमाणात होत आहे. तर पुढील मार्केट कसं असेल किंवा काय? हा प्रश्न सर्व शेतकऱ्याला पडलेला आहे आणि पडणं साहजिक आहे. डाळिंबाला भाव नाही म्हणून बऱ्याच लोकांनी डाळिंबाच्या बागा काढल्या, तरी मध्ये आला होता बघा 600च्या पुढं काहीतरी भाव मिळाला. मग क्वालिटी काढा, पैसा होतोय. आणि तुम्ही आता सांगितलं सोयाबीन वगैरे असली जी काही पिकं घेतात त्यात किती पैसे मिळते, तो बरोबरी सुद्धा होत नाही. काही वेळेस 10-20 हजार रुपये मिळतात. आज आपण 4 लाखापर्यंत आलोय, समजा ती 12 लाख सोडून ते आपलं 4 लाखापर्यंत आलोय. उद्या 1.5-2 लाख जरी मिळाले तरी इतर पिकापेक्षा ते परवडते. खर्च आता 1.5-2 लाख रुपये जरी मिळाले तरी इतर कुठल्याही पिकापेक्षा ती परवडते. बरेच लोक म्हणत असतील ऊसात सुद्धा पैसे मिळतात. ते सांगतात वर्षाला 1-1.5 लाख रुपये होतात म्हणून सांगतात, पण ती फार उच्चांकी असतात त्यालाच होतात. 100 टन काढणारे बी आहेत आणि सरासरी 90% शेतकरी 30-40 टनच काढणारे आहेत. आणि हे 1 वर्षाचं उत्पन्न सांगतात, पण प्रत्यक्षात 3 वर्षातून 1 वर्ष वाया जातं त्यांचं. ते नाही सांगत कोण. हे 2 वर्षाचं उत्पादन 3 वर्षात विभागावं लागेल, त्यावेळेस ते खरं उत्पादन झालं. म्हणजे चुकतात लोक, कुठेतरी दिशाभूल होती. तर भाव निश्चित थोडं बहुत कमी होतील, पण हे विकत नाही किंवा तुमचं परवडलं नाही असं कधीच होणार नाही, असं माझं स्पष्ट मत आहे. आतापर्यंत इतक्या फळबागा झाल्या, कुठली फळबाग परवडली नाही म्हणून काढायची राहिली, म्हणजे काढली पूर्ण काढली असं कुठं झालं आहे का? पेरूच्या सुद्धा बागा यावर्षी काही लोकांनी काढल्या, त्याची क्वालिटी नसते, त्याला जमलेलं नसतं, चांगलं मार्केटिंग जमलेलं नसतं, काहीतरी अडचणी असते त्यामुळे काढलेली असते. तर असं काय होणार नाही. थोडेसे रेट कमी होतील हे मी मान्य करतो, पण परवडणार नाही असं कधी व्हायचं. प्रत्येकाला आवडणारं फळ आहे आणि आपल्या देशात 80% लोकांनी अनेक सीताफळ खाल्लेलं नाही आणि 80% लोकांनी सीताफळ विकत पण घेतलेलं नाही. आज माझ्या अंदाजे 90-95% पेक्षा जास्त लोकांनी सफरचंद विकत घेतले, खाल्ले, केळी विकत घेतले, खाल्ले, आंबा विकत घेतलाय, खाल्लाय. इथं किती लोकांनी सीताफळ विकत घेऊन खाल्ले? हातवरी करा. 5-6-7-8 लोक. ती बी हे आता गावगावाच्या हजारा सीताफळाचं म्हणून विकत घेतले, यापूर्वी नाही घेतलेलं. ह्या 4-5 वर्षातच घेतलं असलं तर त्यापूर्वी विकत घेतलेलं नाही असं समजा. मान्य करावं लागेल सगळ्यांनी, कारण आता सगळीकडे जरा सीताफळाचा हवा आहे थोडी. त्यामुळे मग कसलं आहे बघू आपण, हे चांगलं दिसतंय, असं आहे तसं आहे, चला आज 2 तरी घेऊ, अर्धा किलो घेऊ, असं झालेलं आहे. तर तसं काही जास्त भिवू नका. थोडं बहुत कमी जास्त सगळ्यातच होत असते, पण परवडणार नाही किंवा काढून टाकायची वेळ आली असं काही होणार नाही. नेक्स्ट बघा कोणाचा. आपण एक शेवटचा प्रश्न घेऊया. प्रश्न आहे का कोणाला? या विचारा. माझा प्रश्न खर्चाच्या वतीने, आपण जेव्हा पॅकिंग करतो सीताफळची तेव्हा बॉक्सवर डेट घालू शकतो का, कुठच्या तारखेला तो खाऊ शकतो? यामध्ये डेट का घालू शकत नाही, कारण फार सर्वसारखी फळं नसतात. आता मगाशी मी दाखवलं तसं त्यातलं अगदी 15व्या दिवशीच फळ तोडलेलं असेल असं नसते, थोडं मागपुढं होत असते. पण एवढं सांगू शकतो की 4 दिवसानंतर पेटी खोलून ठेवा आणि बघत राहा. 4 दिवस तर इझी लागतात असं सांगायला काय हरकत नाही, तशी डेट घालायला काय अडचण नाही येणार. 4 दिवसानंतर एखादं फळ येईल, 5व्या दिवशी लागलं, 6व्या दिवशी बी येईल, पण 4 दिवस तर त्याला काही पाहायची गरज नाही असं म्हणायला काय हरकत नाही. महाराष्ट्रामधल्या
वेगवेगळ्या प्रांतांमधून, वेगवेगळ्या जिल्ह्यांमधून ग्लोबल परळीच्या माध्यमातून आलेल्या सर्व शेतकऱ्यांचं, ग्लोबल परळीच्या विविध सर्व अधिकाऱ्यांचं, कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉक्टर सौरभ शर्मा या सर्वांचं मी या ठिकाणी आपणा सर्वांचं कृषी विज्ञान केंद्राच्या वतीनं मनपूर्वक मी या ठिकाणी सुरुवातीला स्वागत करतो. मित्रहो, तुम्ही सर्वजण महाराष्ट्रातील असल्यामुळं आणि तेही सोलापूर, बार्शी, करमाळा, कोल्हापूर, राधानगरी या परिसरातून आलेले असल्यामुळं आपल्यामध्ये अवेअरनेस हा फार मोठ्या प्रमाणामध्ये असणार आहे याची मला जाणीव आहे. थोडंसं कोस्टल एरियामधले जे की डहाणू असेल, खोजबाड हिल असेल, त्याचबरोबर काही आणखीन काही नावं मला त्यांनी सांगितली होती, त्या एरियातल्या थोडासा वेगळा विचार किंवा काही थोडी इम्प्रूव्हमेंट, थोडीशी कमी महाराष्ट्रामध्ये दिसून येते. खरं म्हणजे फळबागेकडं का वळायचं असं जर विचार आपण केला तर 1990ला ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये फळबाग योजनेची सुरुवात झाली त्यावेळेस त्याच्यामध्ये 2 टप्पे या फळबाग योजनेचे होते. त्यातला पहिला टप्पा होता तो म्हणजे शेतकऱ्यांच्या शेतावर वेगवेगळ्या फळपिकांची लागवड करणे आणि उत्पादकता वाढवणे, फळपिकांचं उत्पादन वाढवणे. जी योजना 1990 पासून 2010पर्यंत चालली, नंतर ती काही कारणास्तव ती बंद पडली आणि आता ती वेगळ्या माध्यमातून, वेगळ्या नावाने ती पुढे येत आहे. परंतु या योजनेचा दुसरा जो टप्पा होता त्या टप्प्यावर मला असं वाटतं की आज थोडंसं विचार करण्याची गरज आहे. हा टप्पा कोणता होता हा आपण थोडक्यात शेवटला पाहणार आहोत. परंतु फळबाग करण्यामागची जी उद्देश आहेत त्यामधला पहिला सगळ्यात महत्त्वाचा उद्देश म्हणजे तुम्ही कुठलंही पीक घ्या ऊस सोडून, कारण या ठिकाणी कोल्हापूर एरियामधले तुम्ही सगळी मंडळी आहात, माझ्या लगेच बोलण्याचा तुम्ही लगेच खोडा काढणार या दृष्टिकोनातून मी सुरुवातीला सांगतो की ऊस सोडून कुठलंही ॲग्रोनॉमिकल पीक घ्या. महाराष्ट्राची उत्पादकता ही हेक्टरी 20 ते 25 क्विंटलच्या वरे नाही आहे. हेक्टरी 20 ते 25 क्विंटलच्या वरे कुठल्याही पिकाची उत्पादकता नाही. आणि कुठल्याही हॉर्टिकल्चरमधल्या किंवा फळपिकाची उत्पादकता जर तुम्ही पाहिली तर ती उत्पादकता ही 30 ते 35 टनाच्या खाली नाही. म्हणजे मी एका एकरमधून जर 10 क्विंटल गहू काढत असेल तेवढ्याच पाण्यावर जर मी दुसरी फळबाग कुठली केली तर त्याच्यामधून मला एकरी 10 टनापर्यंत उत्पादन मिळत असेल. जिथं 10 क्विंटलपासून मी 10 टनापर्यंत जाऊ शकत असेल तर निश्चितपणे मला असं वाटतं की या बाकी भुसार पिकांपेक्षा आपण या फळबागेचा विचार हा प्रथम विचारानं आपण केला पाहिजे असं माझं प्रांजळ मत आहे. आता याच्यामध्ये कुठली फळबाग करावी हा थोडासा विचार करण्याचा विषय आहे. म्हणजे मराठवाड्यामध्ये पेरू लागवड केली, सीताफळ लागवड केली बीड जिल्ह्यामध्ये, म्हणून कोल्हापूरमध्ये सीताफळ लागवड करायची का? तो मुळीच नाही. कारण कोल्हापूरमधलं वातावरण, सोलापूरमधलं वातावरण हे प्रत्येक ठिकाणचं वातावरण हे वेगळं आहे. म्हणून आत्ता बोलत असताना त्यांनी सांगितलं की आमच्याकडं काजू आहे, यांनी सांगितलं आमच्याकडे ऊस आहे, सोलापूरवाला म्हणेल आमच्याकडे बोर आहेत, आमच्याकडे डाळिंब आहे. म्हणून आपल्या एरियामधलं जे सगळ्यात देशी आणि गावरान पीक कोणतं असेल याचा विचार तुम्ही पहिल्यांदा आपण करणं गरजेचं आहे. त्याचं कारण असं की काश्मीरमधला माणूस जर राजस्थानमध्ये सोडला तर तो तिथं जिवंत राहू शकणार नाही,
आणि राजस्थानचा माणूस जर काश्मीरमध्ये नेऊन सोडला तो तिथं नीट व्यवस्थित जगू शकणार नाही. आणि मग त्याच्या जगण्यामध्ये जी स्ट्रगल येणार आहे ती फार मोठी जास्त असणार आहे. आणि म्हणून मग काश्मीरमधला माणूस काश्मीरमध्ये जास्त चांगला जगू शकतो, जास्त इफिशियन्सी काम करू शकतो. राजस्थानमधला माणूस राजस्थानमध्ये जास्त इफिशियन्सीनं काम करू शकतो. तसं मी माझ्या विचार जर मी केला तर बीड जिल्ह्यामध्ये सगळ्यात चांगलं फळपीक कुठलं आहे, जे की माझ्याकडं बापजाद्यापासून पडून पडलेलं आहे. कुठल्याही डोंगरावर उगवत आहे, कुठल्याही पाण्याशिवाय येत आहे, कुठल्याही मातीशिवाय जगत आहे आणि तरीही उत्पादन देऊन जात आहे. हे जे पिकं आहेत हे पिकं हे माझ्या जिल्ह्याचे मूळ आहेत. आणि म्हणून मग या पिकावर आपण कॉन्सन्ट्रेशन केलं पाहिजे. म्हणून मग मी सीताफळ केलं पाहिजे का, तर माझ्या बीड जिल्ह्यामधलं सीताफळ हे माझं जुनं पीक आहे, पारंपरिक पीक आहे, म्हणून मी त्याच्यात केलं पाहिजे. पेरू हे बीड जिल्ह्यामधलं पारंपरिक पीक आहे, मोसंबी बीड जिल्ह्याचे पारंपरिक पीक आहे, बोर हे बीड जिल्ह्याचं पारंपरिक पीक आहे. आणि मग या जातींमध्ये या पिकांमध्ये मला इम्प्रूव्हमेंट काय करता येईल हा त्याच्या नंतरचा प्रश्न आहे. बोरीमध्ये मग मला माझ्याकडं जर साधी गावरान बोर असेल तर मला भारतामध्ये कितीच प्रकारच्या जाती आहेत, तर भारतामध्ये विविध वेगवेगळ्या भागामध्ये 2000 जातींची लागवड ही काश्मीरपासून ते कन्याकुमारीपर्यंत लागवड केली जाते. जसं महाराष्ट्र शासनानं डिक्लेअर केलं की जे विकेल ते पिकवा, त्या पद्धतीनं आज शेतकऱ्यांनी ज्या मागणी आहे, ज्याला भाव आहे तेच पिकवा. ते निवडत असताना ते माझ्या मातृभूमीमधलं असलं पाहिजे, मातृ जिल्ह्यातलं असलं पाहिजे. म्हणजे त्याला जास्तीत जास्त कमीत कमी खर्चावर जास्तीत जास्त उत्पादन देण्याची क्षमता त्याच्यामध्ये असेल. जर मी याच एरियातला असेल तर मला या ठिकाणी जगताना मला अडचण येत नाही, माझ्यावर रोग कीड जास्त पडत नाही, मी आजारी जास्त पडत नाही. आणि म्हणून मग मी ते पीक निवडलं पाहिजे. हे निवडत असताना माझा मातृवृक्ष मात्र इथलाच असला पाहिजे, हे लक्षात घ्या. मी आज म्हणेन की मला आंब्याची बाग लागवड करायची आहे आणि आंब्याची लागवड सगळ्यात चांगली जात कोणती, एक विचार म्हणून जर पाहिला तर तुम्ही आपण असं म्हणू की तुम्ही कोकणातले हापूस ही जात खूप चांगली आहे. आणि मग हापूसचं रोप जर मला तयार करायचं असेल आणि मला जर ते बीड जिल्ह्यामध्ये लावायचं असेल तर मला हापूसच्या कोळीवर जर मी कलम केलं तर ते यशस्वी होणार नाही. मला बीड जिल्ह्यामधल्या गावरान आंब्याच्या कोळीवर मला ते कलम करावं लागेल तर ते माझ्या जमिनीमध्ये सूट होईल. कारण माझ्या जमिनीमधले जे प्रॉब्लेम आहेत ते त्या बियाला माहिती आहेत आणि ते बी कुठं जगू शकतं हे त्या जमिनीला माहिती आहे. म्हणून बी कुठलं असलं पाहिजे तर त्या जिल्ह्यातलं असलं पाहिजे. तसं तुमच्या जिल्ह्यामधलं पीक निवडा आणि त्याच्यावर मग तुम्ही त्याच्यामध्ये संकर निवडा, त्याच्यातल्या जाती निवडा. त्याच्यामध्ये शेतकऱ्याचा सगळ्यात जास्त खर्च कुठला असेल तर तो म्हणजे रसायनांचा वापर, केमिकल्सचा वापर आणि मजुरी. या 3 बाबींवर सगळ्यात जास्त खर्च म्हणजे जवळपास 75 ते 80% खर्च हा कशावर होतो तर या 3 बाबींवर होतो. त्यामुळं जसं आत्ता या ठिकाणी कोल्हापूरचे जे आमचे मित्र आहेत, सहकारी शेतकरी मित्र आहेत, त्यांनी सांगितलं की गेल्या 10 वर्षापासून आम्ही किंवा 10 एकर तुमचा ऊस हा सेंद्रिय पद्धतीने ते तयार करतात. त्यांनी दुसरंही सांगितलं की सुरुवातीला 2 वर्ष कमी झालं परंतु ऑर्गॅनिक कार्बन माझा 1च्या अबोव गेला आणि माझं उत्पादकता माझी पहिल्या रुटीनला आली. या भाषेमध्ये बोलणारा शेतकरी तयार करणं हे सगळ्यात महत्त्वाची गरज आहे. आणि आज आपल्या महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचे असंख्य शेतकरी या ठिकाणी आहेत. फक्त विचार करत असताना मी मागाशी बोलत असताना सुद्धा मी पेरूच्या बाबतीमध्ये काही उदाहरणं सांगितली. कुणीतरी आलं आहे आणि कुठली तरी एक जात चांगली आहे म्हणून त्याच्यामध्ये लागवड केली आहे आणि नंतर मात्र मग ते फळ काढत असताना त्याच्यामध्ये फळमाशीचा अटॅक जास्त यायला लागला आहे, त्याच्यामध्ये मार्केट नाही आहे, त्याच्यामध्ये सडण्याची प्रक्रिया जास्त आहे. सीताफळामध्ये असेल किंवा पेरूमध्ये असेल अशी जर उदाहरणं आपण पाहायला लागलो तर त्याच्यावरला मेंटेनन्सचा कॉस्ट किंवा त्याची प्रोडक्शन कॉस्ट तुमची वाढणार आहे हे तितकंच खरं आहे, हे लक्षात घ्या. ज्या रोपाची किंमत सुरुवातीला 120 रुपये होती त्या रोपाची किंमत आज 35 रुपये झाली.
ज्या फळाची किंमत 100 रुपये असा भाव सांगितला जायचा, त्या फळाचा भाव आज 25 रुपये किलोपर्यंत आलेला आहे. सीताफळाच्या बाबतीमध्ये मी उदाहरण देतो आहे. त्याचं सगळ्यात दुर्दैव असं आहे, आणखीन मी एक गोष्ट सांगायची, मी सकाळच्या लेक्चरमध्ये पण ही गोष्ट सांगितली की माझ्याकडलं धारूर 6 असेल, बाळानगर असेल, हे सीताफळ माझ्याकडे चांगल्या पद्धतीने येत असताना, बीड जिल्ह्यामधलं असताना मी दुसऱ्या कुठल्या तरी एखाद्या जातीचे विचार कशामुळे करायचा? माझं सीताफळ प्रक्रिया उद्योगासाठी दी बेस्ट आहे. महाराष्ट्रामध्ये बीड जिल्ह्यासारखं सीताफळ कुठेही निघू शकत नाही. ही अशी असताना मी कुठलं तरी व्हरायटी वेगळी का लावायची, जे की उद्या भाव पडल्यानंतर त्याची प्रक्रियासुद्धा होणार नाही? याचा विचार तुम्ही तुमची बाग निवडत असताना, जात निवडत असताना याचा करणं हे अत्यंत गरजेची बाब आहे. मी म्हणत नाही तुम्हाला की सीताफळ आणि पेरूच करा. तुमच्या भागामधलं जे पीक असेल, मी म्हणतो डहाणूमधले शेतकरी आहेत, डहाणूमधल्या शेतकऱ्यांनी बाकी पिकाचा विचार करायची गरज नाही आहे. त्यांनी चिकूसारखं एवढं सगळ्यात चांगलं फळपीक तुमच्याकडे असताना तुम्ही बाकीच्या पिकाचा विचार करायची गरज नाही आहे. कोस्टल एरियामधल्या शेतकऱ्यांनी प्लांटेशन क्रॉप्स जे आहेत, म्हणजे तुमचे मसाल्याची पिकं जे आहेत, याच्यामधल्या उतरलं गेलं पाहिजे. काजूमधली सगळ्यात चांगली व्हरायटी कोणती आहे? धारूर 6, आपलं वेंगुर्ला 6 आहे, वेंगुर्ला 8 आहे, वेंगुर्ला 10 आहे. या जातींची निवड करणं गरजेचं आहे. तुमच्या माळरानांवर असंख्य प्रकारे नुसत्या काजूची डोंगरं पडलेली आहेत, ज्याचा काजू हा एकदम बारका चिंचुक्यासारख्या आकाराचा तुमचा काजू निघतो. त्या ठिकाणी तुम्ही त्याला रिज्युनेशन करणं, त्याच्यावर कलमीकरण करणं आणि त्याच्यावर त्या झाडांपासून 1 वर्षामध्ये तुम्हाला एक उत्तम प्रतीचं A ग्रेडचं तुम्हाला काजू निर्माण करण्याचं काम तुम्ही तुमच्या जिल्ह्यामध्ये, तुमच्या भागामध्ये करू शकता. त्यासाठी मग पहिलं डोंगर सगळे मोकळे करायचे आणि नंतर पुन्हा मग कुठला तरी काजूची जात आणायची, हे डेव्हलपमेंट म्हणू शकत नाहीत. यासाठी आपल्याला त्याला रिज्युनेशन हा एक प्रकार त्यामध्ये करता येऊ शकतो. कुठलंही झाड न तोडता त्याला अतिशय उन्नत कसं करता येईल याचा विचार करणं गरजेचं आहे. मगाशी चांगल्या मला वाटतं कोल्हापूरकर सरांनी सांगितलं की आमच्याकडं औषधी वनस्पतींची लागवड खूप मोठ्या प्रमाणावर दिसून येते. त्याच्यामधलं शतावरीसारखं पीक तुम्ही निवडलं पाहिजे. शतावरीमधले 2 प्रकार आहेत, पांढरी शतावर आहे, पिवळी शतावर आहे. आपल्याकडं पांढरी शतावर ही पूर्णपणे महाराष्ट्रामध्ये लावली जाते. पिवळ्या शतावरीचा विचार करा, जिथं तुम्हाला 200 रुपये किलो भाव आहे त्याचा जवळपास 800 रुपये किलो भाव आहे. मग जर उत्पादक करणारी मला जर देणार असेल तर त्या ठिकाणी मला चांगली जात कोणती आहे, त्याचं उत्पादन कोणती आहे, ज्याला गरज कशाची सगळ्यात जास्त आहे याचा विचार करणं गरजेचं आहे. माझी जमीन कशी आहे हे मला पाहिलं पाहिजे. आज सांगली आणि कोल्हापूरमध्ये वर्षानुवर्ष ऊसासारखं पीक घेऊन आज आपण ऊसाचं टनेज कमी यायला लागलं म्हणून जर तुम्ही फळबागेमध्ये उतरणार असाल तर ते मला वाटतं चुकीचं ठरणार आहे. त्याचं कारण असं की तुमचा जोपर्यंत जमिनीचा प्रॉब्लेम नीट होत नाही तोपर्यंत तुम्ही त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं जरी पीक घेण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही त्याच्यामध्ये यशस्वी होणार नाहीत. प्रत्येक शेतकऱ्याने एक गोष्ट करण्याचे गरजेचे असं मला वाटतं की तुमची जी काही जमीन असेल, तुमची 10 एकर जमीन असेल तर त्याच्यामध्ये 3 प्रकारचे त्याचं प्लॅनिंग असलं पाहिजे. एक प्लॅनिंग असलं पाहिजे, मी ज्यावेळेस रिटायर होईल, माझी शेती करणं मी करू शकणार नाही, त्यावेळेस माझ्याकडं माझं उत्पादनाचं साधन असलं पाहिजे. म्हणून मला 2 ते 3 एकर जमीन माझी ही रिटायरमेंटसाठी मला ठेवली गेली पाहिजे. 2 ते 3 एकर जमीन मला अशी ठेवली पाहिजे की मला 2 वर्षानंतर चांगलं काम आहे, 4 वर्षानंतर मला चांगलं काम पडणार आहे, त्यावेळेस मला त्याचं उत्पादन मिळालं गेलं पाहिजे. 1 वर्ष मी उत्पादन नाही मिळालं तरी हरकत नाही, अशी 3 एकर जमीन मला ठेवता आली पाहिजे. आणि 3 एकर जमीन अशी ठेवली पाहिजे की जो माझा आजचा चरितार्थ आहे त्या चरितार्थासाठी चालणं गरजेचं आहे आणि त्यासाठी त्याला उत्पादन देणारी तशा प्रकारची पिकांची निवड ही या शेतकऱ्यांनी करणं गरजेचं आहे. आज आपण काय करतोय, जमीन किती आहे? 10 एकर. 10 एकरमध्ये ऊस किती? 10 एकर ऊस. अतिशय चुकीची गोष्ट आहे मित्रांनो, याचा विचार करणं गरजेचं आहे. म्हणून फळबागेमध्ये 30% जमीन ही तुमची फळबागेसाठीच वापरली गेली पाहिजे, ज्याचा उपयोग तुम्हाला ज्यावेळेस तुमच्याकडे हातपाय चालणार नाही त्यावेळेस सुद्धा तुमचं ते पीक तुम्हाला उत्पादन देऊन जाईल. काही नाही, वर्षाकाठी मला किती केवढ्याला द्यायची बाग, एवढ्याला द्यायची, दिले पैसे घेऊन घरी चालले, 1 वर्ष निवांत जगले. आंब्यासारखं पीक जे 4 वर्षानंतर 5 वर्षानंतर देणार आहे, तुमचं काजूसारखं आपलं तुमच्या चिकूसारखं पीक 5 वर्ष उत्पादन देणार नाही, अशामध्ये 2-3 एकर तुमची जमीन त्याच्यामध्ये गुंतवली गेली पाहिजे, जेणेकरून मला 5 वर्ष नाही उत्पादन मिळालं हरकत नाही काही,
परंतु माझा रोजचा चरितार्थ पण चालला पाहिजे. आणि मग त्यासाठी मला रोज उत्पादन देणारे जे घटक आहेत, मग त्यामध्ये दूध असेल, त्यामध्ये भाजीपाला असेल, त्यामध्ये सालभर लागणारी माझी सालचंदी असेल, या सगळ्या गोष्टींचा अंतर्भाव हा त्याच्यामध्ये मला या राहिलेल्या 3 एकरमध्ये अशा प्रकारचं नियोजन, यालाच शास्त्रीय भाषेमध्ये इंटिग्रेटेड फार्मिंग सिच्युएशन असं म्हणतात किंवा IFS मॉडेल असं म्हणतात. हे करण्याची गरज आहे. त्याच्याबरोबर दुसरा एक महत्त्व करण्याची गरज आहे, तो म्हणजे तुम्ही जगाला काय खाऊ घालायचे ते खाऊ घाला, परंतु तुमचं घर चांगल्या अन्नाने संपन्न असलं पाहिजे याचा विचार करा. तुम्ही बाकीच्याला काय खाऊ घालता हा विषय वेगळा आहे, परंतु तुमच्या जमिनीमध्ये तुमचं जर क्षेत्र घर जर तुमचं 5 माणसांचं घर कुटुंब असेल तर त्या ठिकाणी तुमची 2 एकर 1 एकर जी काही जमीन आहे त्याच्यामध्ये तुम्हाला लागणारी सर्व पिकं, सालचंदीसाठी लागणारी पिकं ही तुमच्या 1 ते 2 एकरमध्ये लागवड केली गेली पाहिजे. त्याच्यावर कुठल्याही प्रकारचं उत्पादन कमी निघालं तरी हरकत नाही, परंतु मला ते कुठल्याही रसायनाशिवाय कुठल्याही कीटकनाशकाशिवाय मी ते उत्पादन काढणार आहे आणि ते माझ्या घरातल्या सगळ्या माणसांना चांगल्या प्रकारचा आहार कसा जाईल याचा विचार करण्याची गरज आपल्याला शेतकरी मित्रांना आहे. शेतकऱ्यासारखं कष्ट दुसऱ्या कोणत्याही माणसाला नाही आहे आणि तो जर सशक्त असेल तरच तो काम करू शकेल, नाहीतर उद्या शेतकरी जर आडवा पडला तर शेती आडवी पडल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून आपण आपल्या कुटुंबाचा विचार करत असताना म्हणजे निरोगी राहण्यासाठी आपण सेंद्रिय शेतीचा विचार आपल्या घरासाठी का होईना, भले उत्पादन कमी निघालं तरी हरकत नाही, या सगळ्या गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे. सेंद्रिय शेती करत असताना काय काय पर्याय वापरायचे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला वेगवेगळ्या माध्यमातून मिळत राहणार आहेत, ज्ञान मिळत राहणार आहे. परंतु मला फक्त एकच म्हणायचं आहे की जर माझ्या घरामध्ये वर्षभर खाण्यापुरती मला परिस्थिती जर असेल आणि माझा सगळा बाकी ऊस जरी 10 एकर जळून गेला तरी मी काय म्हणेल, फाशी घ्यायचा विचार मी करणार नाही. कारण काय म्हणेल, मला जगण्यापुरतं पुढल्या वर्षी पस्तोरचं तर माझं अन्नधान्य माझ्या घरात आहे, लागणार आहे काय मला, बाकी काहीच लागणार नाही. अशी परिस्थिती आपल्या प्रत्येकाच्या घरात आली पाहिजे मित्रहो. आजही परभणी असेल किंवा ह्या गोदाकाठचा जो भाग आहे, या गोदाकाठच्या भागामध्ये कापूस आणि कापूस फक्त एकच पीक घेतलं जातं. कापूस गेला इकडं लगेच हे झाडाला लटकायला मोकळे. परंतु तिथलं आगर काय होतं तर तिथलं आगर होतं ज्वारी, जिथं पेवानी ज्वारी ठेवली जायची. जर सांगली जिल्ह्यामधलं जर तुम्ही सांगली जिल्ह्यातले असतील कोणी तर सांगलीमध्ये हे हळदीचे पेव होते, तसं या परभणीमध्ये ज्वारीचे पेव होते. मग या ज्वारीच्या पेवांना गेले कुठं तर तिथं त्याचं पीक कोणतं आलं तर त्या ठिकाणी आला कापूस. ज्याच्यावर जगामध्ये सगळ्यात जास्त किडी आणि रोग असलेलं पीक कोणतं तर कापूस आणि बटाटा. आणि मग त्याच्यावर तुम्ही गॅम्बलिंग खेळायचा प्रयत्न करता, वर्षाकाठीचे 50-50 हजार रुपये टाकायचा प्रयत्न करता आणि मग त्या ठिकाणी फेल झालं की मग त्यामध्ये निराशा असल्याशिवाय दुसरं काही येत नाही. म्हणून आपण वेगवेगळ्या माध्यमांचा विचार केला पाहिजे, आपल्या ओरिजिनल पिकाचा विचार केला पाहिजे आणि आपल्या शेतीचं नियोजन करत असताना या 3 टप्प्यामध्ये केलं गेलं पाहिजे, लॉंग टर्म, मीडियम टर्म आणि डे टू डे ॲक्टिव्हिटीज. अशा प्रकारचं नियोजन जर आपण शेतकऱ्यांनी केलं तर निश्चितपणे याच्यामध्ये आपल्याला लाभ होऊ शकतो. यामध्ये फळपिकांचा विचार मी न सांगता तुमच्या मनामध्ये उतरला आहे असं मला वाटतं. त्याचं कारण असं आहे, लॉंग टर्मचं प्लॅनिंग करायचं असेल तर तुम्हाला फळबागेशिवाय पर्याय नाही. आमच्याकडे काही शेतकरी आहेत, त्या शेतकऱ्यांनी पुढे काय होईल सांगता येत नाही. जमीन भरपूर आहे, किती झाडं लावले, चिंचसारखं साधं पीक निवडलं काळ्या जमिनीमध्ये. कोल्हापूरमध्ये जर तुम्ही 100 झाडं जर चिंचेची लावली तर त्या ठिकाणी एक झाड तुम्हाला सहज नुसतं विकून जरी टाकलं तरी 5,000-10,000 रुपये देऊन जातं. 100 झाडाचे किती पैसे झाले मला सांगा न खर्च करता. मग त्यासाठी मग सगळी 10 एकरच्या 10 एकर चिंच लावायची का? नाही. मग त्यासाठी तुम्हाला दुसरा पर्याय आहे का? माझ्याकडे 10 एकर नाही साहेब, माझ्याकडे 3 एकर जमीन आहे, मग मी काय करू सांगा? तुमच्या बांधावर लावा. शास्त्राचं, शेतीचं शास्त्र निर्माण करत असताना एक विचार लक्षात घ्या, जमीन जर थोडी असेल तर माझ्या बांधांनी माझी पेरणी करून दिली पाहिजे, अशा प्रकारचं तत्त्व तुम्ही अवलंब करा. म्हणजे काय, माझ्या बांधावर अशी झाडं असली पाहिजेत
की ज्याच्यामुळं माझं पेरणीचा जो लागणारा खर्च आहे तो त्याच्यामधून निघाला पाहिजे. कुठली पिके निवडायची ते तुम्ही निवडा, परंतु माझ्या पेरणीचा खर्च त्या बांधाने दिला पाहिजे. मग त्याच्यामधले काही कॅश क्रॉप निवडायचं असेल तर तुम्ही कॅश क्रॉप वेगळा निवडा. अशा पद्धतीनं आपल्याला आपल्या शेतीचं नियोजन करणं गरजेचं आहे. मित्रो, अजून एक गोष्ट मी तुम्हाला या ठिकाणी मी सांगतो आणि मग या ठिकाणी थांबणार आहे. सगळ्यात ॲश्युअर्ड इन्कम कोणतं सांगता येईल? समजा मी नोकरी करतोय आज, मी सुखी आहे का एखादा बिझनेसमन सुखी आहे? नोकरी करणार. बघा आता मी उत्तर योग्य दिलं आहे, त्याच्याबद्दल मला काही म्हणायचं नाही. तुम्ही बिझनेसमन आहात आणि मी नोकरी करणार आहे. माझं उत्पादन समजा माझं 100 रुपये आहे, मला दर महिन्याला 100 रुपये मिळतात. तुमचा बिझनेस आहेत, तुमचे बिझनेस आहेत 50 बिझनेस आहेत, प्रत्येक बिझनेसमधून तुम्हाला 2च रुपये मिळतात. माझ्यावर कुठलं जर काही एखादी घटना घडली तर माझं 100 रुपयाच्या 100 रुपये माझे फेल होऊ शकतात. तुमच्या याच्यामधलं 4 धंदे जरी बंद पडले तरी तुमच्या त्यातले फक्त 8 रुपये मायनस होऊ शकतात. त्या 100 रुपयामधले 92 रुपये तुमचं ॲश्युअर्ड इन्कम आहे, लक्षात. आणि म्हणून शेतकऱ्यांनी एक तत्त्व आपण वापरलं पाहिजे की मला जर वर्षाकाठी मला जर 1 लाख रुपये मला मिळत असतील तर ते एका पिकामधून न मिळता मला ते 10 पिकामधून मिळाले पाहिजेत. एक पीक फेल झालं तर दुसऱ्या पिकातून निघेल, तिसऱ्या पिकातून निघेल, चौथ्या पिकातून निघेल, 5व्या पिकातून निघेल. परंतु एकच पीक जर लावलेलं असेल तर एकाच पिकामधून आलेले 100 रुपये त्या ठिकाणी 200 मिळू जात, पण ते उपयोगाचे नाहीत मित्रांनो. हे अर्थशास्त्राचं गणित आहे. आणि अर्थशास्त्र असं सांगतं की माझ्याकडे येणारे 100 रुपये जर मला 100 मार्गाने येणार असतील तर मी सगळ्यात बेस्ट बिझनेसमॅन आहे. आणि जे ते एकाच ठिकाणाहून 100च्या ऐवजी मला 200 मिळणार असतील तरी पण तो बिझनेस हा चुकीचा आहे, तो गॅम्बलिंग आहे, तो सट्टा आहे. आणि म्हणून मग आपल्याला शेतकऱ्यांनी मग मधुमक्षिका पालन करा, शेळी पालन करा, 4 कोंबड्या ठेवा, एखादं आणखीन कुठलं तरी युनिट, दुधाचं युनिट सगळ्यात महत्त्वाचं कोल्हापूरमधलं दुधाचं युनिट एखादं चालू करा. प्लॅनिंगमध्ये लॉंग टर्म प्लॅनिंग, मिडियम प्लॅनिंग, शॉर्ट टर्म प्लॅनिंग, भाजीपाला असेल, आणखीन काही पिकं असतील, सालसंदी असेल, अशा या सगळ्यांच्या माध्यमातून ज्यावेळेस तुमच्याकडं 100 रुपये येतील ना तर तुम्ही तुमच्यासारखा समाधानी आणि सुखी माणूस कोणी असू शकत नाही. मला या ठिकाणी आवर्जून सांगावं असं वाटतं. आपण सर्वांनी या ठिकाणी येऊन जो आपला अमूल्य वेळ या ठिकाणी खर्च केला त्याबद्दल आपणा सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो आणि ग्लोबल पळीला खूप खूप धन्यवाद देऊन मी या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. अतिशय मार्मिक अशा बांधवांना मार्गदर्शन केलं त्याबद्दल परत एकदा ग्लोबल परिवारातर्फे तुमचे परत धन्यवाद. तसेच वेळातला वेळ काढून या केंद्राचे प्रमुख श्री शर्मा सर यांनी पण येऊन आमच्या शेतकरी बांधवांसोबत संवाद साधला, त्याबद्दल त्यांचे पण ग्लोबल परिवारातर्फे धन्यवाद. आणि सर्वांच्या मते अनुमती घेऊन हा कार्यक्रम या ठिकाणी पूर्ण झाला असे मी जाहीर करतो.